मित्रो नमस्कार. भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर T20मधून निवृत्त झालेला रोहित इथून पुढे फक्त आणि फक्त वन डे क्रिकेटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मागच्या अनेक दिवसांपासून टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. अखेर रोहितने इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करून आपली निवृत्ती चाहत्यांसमोर जाहीर केली आहे. रोहितने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलंय, Hello everyone, I would just like to share that I am retiring from Test cricket. It's been an absolute honor to represent my country in fights. Thank you for all the love and support over the years. I will continue to represent India in the ODI format. रोहित शर्माने 2013ला ईडन गार्डनवर वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं होतं. रोहित शर्मा एकूण 67 कसोटी सामने खेळले असून त्याने 12 शतकं, 18 अर्धशतकं आणि 1 द्विशतक ठोकलंय. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने एकूण 4300 धावा जमवल्यात. कसोटीत रोहितचा सर्वोत्तम स्कोर 212 धावा असून रोहितने शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची कमान जसप्रीत बुमराहकडे दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रो, अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमधील रोहित पर्वाचा अस्त झाला आहे.